महाराष्ट्रातला आणखीन एक प्रकल्प गुजरातला जाणार का अशा चर्चा सध्या सुरू आहेत। सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प आता गुजरातला नेणार असल्याचा आरोप केला जातोय। ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी हा आरोप केलाय। महाराष्ट्रातला आणखीन एक प्रकल्प आता गुजरातला जाणार का अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। सिंधुदुर्गातला पाणबुडी प्रकल्प हा आता गुजरातला नेणार असल्याचा आरोप केला जातोय। त्यामुळे महाराष्ट्रातला आणखीन एक प्रकल्प आता गुजरातला जाणार का अशा चर्चांना आता पुन्हा एकदा वेग आलाय। त्यासाठी बजेटमध्ये तरतूद केली होती आणि ही बजेटमध्ये तरतूद अर्थसंकल्पीय भाषणामध्ये सुद्धा त्यावेळी मागच्या सरकारमध्ये अर्थराज्यमंत्री सिंधुदुर्गाचे पालकमंत्री दीपक केसर होते तेव्हा ती या ठिकाणी करून घेतली होती आणि त्यानंतर त्या पाणबुडीसाठी ऑर्डर पण देण्यात आली होती आणि जवळजवळ 150 ते 200 कोटी रुपयाच्या पाणबुडी त्यावेळी प्राथमिक स्तरावर या ठिकाणी ऑर्डर देण्यात आली होती आणि या संदर्भात सगळ्या सर्वे किंवा कन्सल्टंट म्हणून सुद्धा सारंग कुलकर्णी यांच्या माध्यमातून त्यावेळी कन्सल्टंट सुद्धा नेमण्यात आलं होतं। परंतु ही आता गेले वर्ष दीड वर्षानंतर आपल्याला माहिती असेल की पद्धतशीरपणे या पाणबुडीसाठी आज नौदल दिन ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर साजरा झाला आणि त्यावेळी संपूर्ण देशाने तर जगाने सिंधुदुर्ग किल्ल्याचा किनारा या ठिकाणी बघितला आणि अत्यंत पर्यटन दृष्टी सुद्धा एक जगाच्या नकाशावर नाव मालवणचं जात असतं, सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव जात असताना हा प्रकल्प मात्र आता पद्धतशीरपणे जे चांगले प्रकल्प आहेत ते गुजरातला नेण्याचा जो गुजरात शासनाचा आणि केंद्र शासनाचा डाव आहे आणि तो डाव आता त्यांचा दिसून आलेला आहे आणि यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले 3 मंत्री या राज्य सरकारमध्ये आहेत, एक केंद्रीय मंत्री केंद्र सरकारमध्ये आहे। असं असताना हा प्रकल्प नेणं म्हणजे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विकास गावकर। विकास, सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प हा आता गुजरातला नेणार असल्याच्या चर्चा रंगल्यात। खरंच बघितलं तर सिंधुदुर्गसाठी अगदी धक्कादायक बातमी म्हणायला लागेल, कारण सिंधुदुर्गचं पर्यटन बहरत असताना अशा पद्धतीचा प्रकल्प हा कोकणात येत असताना हा प्रकल्प आता गुजरातकडे जातोय अशा पद्धतीची माहिती मिळाल्यानंतर अनेक जे पर्यटन व्यावसायिक त्यांच्यातून सुद्धा संतप्त अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळतात। एकूणच जर बघितलं तर वैभव नाईकांची प्रतिक्रिया आपण आता ऐकली। दीपक केसरकर यांच्याशी सुद्धा ज्यावेळी आपण दूरध्वनीवर संपर्क साधला त्यावेळी त्यांनी सुद्धा कुठेतरी या एकूणच हा प्रकल्प गुजरातकडे जातोय त्याला दुजोरा दिलाय। मात्र एकूणच जर बघितलं तर ते अशा पद्धतीची पण प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे की अशा पाणबुड्या कोणीही खरेदी करू शकतो अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। आणि जर हा प्रकल्प जात असेल तर त्यांनी बोट आदित्य ठाकरे यांच्याकडे दाखवले। जर बघितलं तर जे उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्यांच्यामुळे हा प्रकल्प जात असेल अशा पद्धतीची माहिती दिली आहे आणि आपल्याला याबाबत अजूनही माहिती नाही अशा पद्धतीने सांगितलं। मात्र नक्कीच विकास, हा प्रकल्प महाराष्ट्रात राहतो की गुजरातमध्ये जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।